की उमेदच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जातं. त्या अनुषंगानं उमेदचे जे कर्मचारी आहेत याचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहेत. त्यातील ज्या मागण्या त्यांच्या वाजवी आहेत, ज्या आपण करणं शक्य आहे, त्या सगळ्या मागण्याच्या संदर्भात आपण सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. आणि कालच त्या अनुषंगिक आपण बघितलं असेल की एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आलेला होता उमेदच्या. किती 90,000 एवढ्या संख्येनं नव्हत्या, पण किमान 10-15,000 महिला काल या ठिकाणी आलेल्या होत्या. तो सभागृहाच्या मी निदर्शनास आणून देईन की आलेल्या महिला ज्या होत्या त्या महिला बचत गटाच्या महिला होत्या. प्रश्न कर्मचाऱ्यांचा आहे. त्या ठिकाणी बाकीच्या महिलांना इथं आणण्याची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केली होती. ती कोणी का केली होती याची चौकशी आपण निश्चित करू. परंतु जो प्रश्न आता आपण मांडलेला आहे बांगर साहेबांनी की ग्राम व प्रभागस्तरीय उमेद अभियानातील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या पदनामापूर्वी ग्रामसखी हे पदनाम त्याला देण्यात यावे. मी कालच संबंधित विभाग म्हणजे आमच्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आज त्या सगळ्या समुदाय संसाधन व्यक्तींना ग्रामसखी हे नाव देण्यासंदर्भातला GR आजच या ठिकाणी निघेल आणि तो प्रश्न त्या निमित्तानं मार्गी लागेल. दुसरा प्रश्न होता की या सगळ्यांचा होता की आम्हाला गणवेश मिळाला, गणवेशाचा रंग शासनाने ठरवून दिला पाहिजे, गणवेश ठरवून दिला पाहिजे. त्याही संदर्भात आपण कालच निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्याच कर्मचाऱ्यांना सांगितलं की आपण कुठल्या पद्धतीचा गणवेश आपल्याला पाहिजे तो आपण शासनाला कळवा, आपण शासनाच्या माध्यमातून त्याला मान्यता देऊ. हा कालच निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरा विषय सांगितला की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती कंत्राट कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनानुसार तात्काळ मुदतवाढ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा कंत्राट कायम करण्याचा जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आपण पाहिलं असेल की त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन होतं. त्यांनी वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यांकन होतं आणि त्या मूल्यांकनामध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबानं त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात येतो. तो हे निर्णय आपण तात्काळ घेण्यासंदर्भातल्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं दुसरा एक विषय होता की या सगळ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसखी असेल किंवा उमेदचे जे समुदाय संसाधन कर्मचारी आहेत, कंत्राटी आहेत, यांना ओळखपत्र देण्यासंदर्भातला निर्णय होता. तोही आपण कालच मी सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित जिल्हा परिषदेचे CEO आहेत त्यांना प्रत्येक जो समुदाय संसाधन कर्मचारी आहे त्याला ओळखपत्र देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. HR मॅन्युअलचा विषय येतो. HR मॅन्युअलमधल्या केंद्र सरकारनं जे HR मॅन्युअल केलेलं आहे त्यातल्या कोणत्या तरतुदी आपण लावू शकतो या संदर्भात आपण समिती नेमलेली आहे. त्याचा अभ्यास करून आपण त्यातल्या ज्या शक्य आहेत, सगळ्या तर काय शक्य नाहीत, परंतु ज्या शक्य आहेत त्या गोष्टी लागू करण्यासंदर्भातला निर्णय महाराष्ट्र सरकार नक्की घेईल हे या निमित्तानं मी आपल्याला या लक्षवेधीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं आणि त्यांना उभं करणं हा जो विषय आहे या संदर्भात शासन गांभीर्यानं काम करत आहे.